ग्रामीण भागात विकासाच्या अनेक मोजमापापैकी दूध याचं उत्पादन हे महत्त्वाचं असतं आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पहिला असा एक उत्तम दूध प्रकल्प सिंधुभूमी डेअरी फार्म नावाने प्रमोद जठार आणि त्यांच्या सहकारी संचालकांनी सुरू केला आहे, ज्याच्या संयंत्राचं आज इथे उद्घाटन झालं. आणि मला विश्वास आहे की दुधाच्या माध्यमातून प्रत्येक घरात जे वर्षाला 4 महिने शेती करून भात पिकवतात आणि त्याच्यावर त्यांचं वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो, त्या कुटुंबांना या दुधाच्या उत्पादनातून प्रत्येकाच्या घरात डायरेक्ट काही रक्कम येणं आणि ज्यातून त्यांच्या मुलांचं शिक्षण, आरोग्य यावरती खर्च होणं, यासाठी अतिशय मदतरूप होणारा हा प्रकल्प या वैभववाडी तालुक्यातल्या नारोळे गावी सुरू होतोय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक पथदर्शक हा प्रकल्प राहील. कारण केरळमध्ये यशस्वी होतो, ज्याला कोकणासारखंच हवामान आणि समुद्र आहे, तो कोकणात का होऊ शकत नाही, या जिद्दीने हा प्रकल्प प्रमोद जठार आणि त्यांच्या सहकार्याने सुरू केला आहे आणि त्याचं या ठिकाणी यशस्वी प्रयोग आजपासून सुरू होतो. म्हणजे या कोकणातल्या ग्रामदेवतांची इच्छा आहे की आता रस्ता, वीज, पाणी याच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसाही नाही. त्यामुळे भविष्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये श्वेतक्रांती, धवलक्रांती होणार. सिंधुदुर्ग जिल्हा अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी दुधाचा पुरवठा करणार याचा आम्हाला आमच्या घरामध्ये विकासाची गंगा फुललेली करत आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की त्या सिंधुदुर्गामध्ये चेरापुंजी नंतरचा जास्तीचा पाऊस पडतो, आता मोठ्या प्रमाणात घडत आहे, अशा ठिकाणी चांगल्या प्रकारचं गवत निर्माण करून दूध निर्माण करून सिंधुदुर्ग जिल्हा भविष्यात श्वेतक्रांती करू शकतो असा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे. आणि जनतेमध्ये फिरल्यानंतर इथल्या साधारण ग्रामीण लोकांमध्ये फिरल्यानंतर आमच्या लक्षात येतं असं एक घर नाही की ज्या घरामध्ये 2 म्हैशी किंवा 2 या ठिकाणी गेली 2-3 वर्ष सतत आमचा या ठिकाणी या प्रकल्पाच्या मदतीसाठी आमचं काम चालू आहे. अनेक प्रकारचे सर्वे आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी केल्या, प्रशिक्षण आम्ही त्या ठिकाणी चालू केलं आणि सगळी मान्यवर मंडळी मिळून आम्ही त्या शेतकऱ्यांचं घरामध्ये जाऊन प्रशिक्षण करतोय, त्यांना त्यांची मानसिकता बदलण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि खरं म्हणजे शेवटी मानसिकता ही विकासाने बदलते, मानसिकता ही घरात येणाऱ्या लक्ष्मीच्या रूपाने बदलते. जेव्हा लक्ष्मी घरात येते तेव्हा मला वाटते सगळ्या माणसांची मानसिकता एक होते. मुंबई महानगरी ही आज आर्थिक राजधानी झाली या देशाची, याचं कारण त्या ठिकाणी मुंबईमध्ये असलेला अर्थ. आणि जेव्हा या सिंधुदुर्गामधल्या प्रत्येक घरामध्ये अर्थ जाईल त्याच वेळेला सिंधुदुर्गाची क्रांती होईल. आम्हाला विश्वास आहे इथला सामान्य शेतकरी, शेवटी शेतकरी हे शेतीशी रिलेटेड असलेलं आहे आणि शेतीवर आणि त्याच्याबरोबर असलेले पूरक उद्योग या ठिकाणी निर्माण झाले. मला वाटतं विश्वास आहे होईल, कारण की इथल्या मातीचं या ओळख आहे की शेती आणि दुग्ध व्यवसाय हा इथल्या मातीची ओळख आहे. भविष्यामध्ये यामध्ये फार सिंधुदुर्ग दूध उत्पादन के लिए माना नहीं जाता है. दूसरी बात यह है कि यहाँ आप चरघा क्षेत्र निर्माण करने वाले या फिर किसानों को किस तरह का प्रशिक्षण देने वाले हैं? आपकी बात थोड़ी सी अलग है, क्योंकि ये सिंधुदुर्ग दूध के लिए माना नहीं जाता है. इसका कारण ये है कि यहाँ ज्यादातर दूध वितरण करने वाली व्यवस्था सरकार ने निर्माण नहीं की, और दूध अगर लेने के लिए सरकार की व्यवस्था होती तो यहाँ दूध निर्माण होता. शेतकरी हमारे जो यहाँ जो क्षेत्र में काम करने वाले लोग हैं, उनकी मानसिकता ये है कि अगर लेने वाला ही कोई नहीं दूध तो हम पैदा ही क्यों करें. अगर यहाँ लेने की व्यवस्था सरकार या अन्य उपलब्ध या अन्य माध्यम से उपलब्ध हो सकती है तो मुझे लगता है कि भविष्य में श्वेत क्रांति होने वाली है. बात रहेगी है चारा या उसके तत्सम जो चीजें लगने वाली है. यहाँ बहुत सारा पानी अभी यहाँ पाट बंधारे और जो छोटे छोटे बंधारे यहाँ निर्माण हो रहे हैं, उससे चारा निर्मित या खेती ये यहाँ की माटी की जड़ है या जमीन की जड़ है. तो चारा निर्माण करने के लिए शेतकरियों को समझाने की या प्रशिक्षण की जरूरत नहीं है. उनको क्या करना चाहिए, विकास कैसा हो सकता है, लक्ष्मी कैसे आती है, यहाँ से ये सब उत्पादित होने वाला दूध संकलित करने की एक व्यवस्था यहाँ चाहिए थी, वो हमने निर्माण की. मुझे लगता है भविष्य में यहाँ दूध की क्रांति. क्या आप ये मानते हैं कि ये पर्याय होगा औष्णिक तथा जो माइनिंग के प्रकल्प के लिए एक अच्छा पर्याय होगा? 1000%. ये जो माइनिंग और औष्णिक है ये यहाँ पर्यावरण का नाश करने वाले प्रकल्प है. यहाँ का आम जो सर्वश्रेष्ठ है आज इस महाराष्ट्र में, इस देश में. थैंक यू.